पुण्यात वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती झाली आहे। यावेळी दीप्ती नावाच्या इंजिनियर विवाहितेने आपल्या 3 वर्षांच्या बाळासमोर गळफास घेऊन जीवन संपवलंय। तिने इतकं टोकाचं पाऊल का उचललं, आत्महत्या करण्यासाठी तिला कोणी भाग पाडलं, बघूयात या रिपोर्टमधून। लग्न म्हणजे एका मुलीसाठी नवं घर, नवी नाती, नवं स्वप्न। पण लग्नाच्या 3ऱ्याच दिवसापासून दीप्तीचं एक स्वप्न तुटायला सुरुवात झाली। पतीनेच चारित्र्यावर संशय घेतला, पैशांची मागणी केली, मानसिक आणि शारीरिक छळ केला। या सगळ्या जाचामुळे पुण्याच्या उरुळी कांचनीतल्या सोरतापवाडी गावातील दीप्ती मगर चौधरी या इंजिनियर विवाहितेने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय। 2019 ला दीप्ती आणि रोहन विवाह बंधनात अडकले। लग्नात दीप्तीच्या आई वडिलांनी 50 तोळे सोनं दिलं। सासरच्यांनी दीप्तीला न सांगता ते सोनं गहाळ ठेवलं। मात्र हुंड्यासाठी आणि गाडीसाठी दीप्तीकडे पुन्हा पैसे मागितले। दीप्तीच्या माहेरच्यांनी 10 लाख कॅश आणि गाडीसाठी 25 लाख रुपये दिले। वारंवार तिला कामावरून बोलले, वारंवार पैशाची मागणी केली, टोचून बोलले। सासू नवरा दोघंही तिला टोचून बोलायचे। सासू तर सारखी बोलायची, मला फोन करून सांगायची ती असं करते तसं करते। नवरा पण बोलायचा, तो पण मला फोन करून सांगायचा, तिला सांगा ना काहीतरी, ती असं करते तसं करते। 50 तोळे सोने देऊन एकदम जोरात लग्न केलं। लग्नानंतर काही दिवस व्यवस्थित चालल्यानंतर त्यांची फर्निचरची अपेक्षा होती। जे फर्निचरवाल्याला ते घरी घेऊन आले, आम्ही फर्निचरवाल्यांचे पैसे आम्ही स्वतः पे केले। म्हणलं काही देऊ नका आम्हाला, रुकूत काय म्हणतात ते, त्याच्यापेक्षा आम्हाला फर्निचर दिलं। काही प्रमाणात चांदी दिली। लग्नानंतरचा सुद्धा आम्ही खूप खर्च केला, वर्षभर आम्ही त्यांना देतच राहिलो। ऑक्टोबर 2025 मध्ये दीप्तीची सासू सुनीता चौधरी या सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच झाल्या। त्यावेळी देखील निवडणुकीसाठी रोहनने आणि सासूने दीप्तीकडे पैशांचा तगादा लावला। सगळ्या इच्छा पूर्ण करूनही दीप्तीला तिच्या सासरच्यांनी प्रचंड त्रास दिला। तू चांगली दिसत नाहीस, तुला स्वयंपाक येत नाही, कपडे धुता येत नाहीत, शेतात काम करणाऱ्या बायांसारखी दिसतेस, असं म्हणून दीप्तीला सतत हिणवलं। नंतर मारहाण करत शिवीगाळही केली। पहिली मुलगी झाल्यानंतर दुसऱ्यांदा गरोदर राहिलेल्या दीप्तीचा गर्भलिंग निदान करून 5व्या महिन्यात गर्भपात केला। मात्र हे सगळं असह्य झाल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं। त्यांना जास्तच अपेक्षा वाढली। सरपंच किंवा गावामध्ये प्रतिष्ठा वाढल्यानंतर ते प्रतिष्ठेच्या लेवलला येण्यासाठी आर्थिकदृष्ट्या आमच्याकडे ते फिरवायला लागले। गाडी आम्ही त्यांना लग्नाच्या वेळेस गाडीची आम्ही त्यांना दिली, त्यावेळेस नको म्हणली। नंतर ते सारखे गाडीची अपेक्षा करायला, तुम्ही 4 चाकी गाडी द्यायला पाहिजे होती। दोघीच घरात होत्या, सगळे बाहेर होते, ती दोघीच घरात होत्या। तिच्या समोर तिने केलं। तिच्या जीवाला काय वाटलं असेल, त्या बाळाला काय वाटलं असेल। माझ्या रुंदीचा विचार करायला माझा विचार केला नाही। मला सांगितलं असतं मी घेऊन आले असते। 1 तास फक्त 7:30ला मी फोन ठेवला, 1 तासात सगळं संपवलं तिने, 1 तासात। माझ्या समोर ती सासू तिची भांडत होती, मी गेले तिला सोडून आले। म्हटलं तुमच्या घरातला प्रश्न एकमेकांशी बोलून सोडवा, मी मध्ये काय बोलणार। मी तिला त्यावेळेस सोडून आले, तिच्या भांडणाचं त्यांचंच बघून सोडून आले तिला। मी तिला घेऊन यायला पाहिजे होतं तेव्हा। हा सगळा प्रकार घडल्यानंतर दीप्तीच्या आई वडिलांनी पोलीस स्टेशन गाठलं। मात्र तक्रार करण्यासाठी त्यांना तिथे तात्काळ ठेवलं गेलं। पोलिसांकडनं तर काही रिस्पॉन्स म्हणजे आम्ही त्या दिवशी 10-10:30 वाजता पोलीस स्टेशनला गेलो। त्यांनी आम्हाला कंप्लेंट घ्यायला तयार नव्हते, आम्हाला बसवून ठेवलं। अर्धा तास बसवलं। नंतर हळूहळू कोणाचे फोन, आता कुणाचे फोन यायला लागले, हे करायला लागले। मग त्यांनी हळूहळू कंप्लेंटला सुरुवात केली। पहाटे 5 वाजता कंप्लेंट देऊन पहाटे 5ला घरी आलो। 11 ते 5 एवढा कंप्लेंट घेण्यासाठी एवढा वेळ लागतो का? इतका वेळ लागला? पोलिसांनी तुमची तक्रार नोंदवली नाही, मी त्यावेळेस खूप मला दुःख झालं होतं। मी तिथे होता? हो, मी होते, बाकीचे सगळे होते माझ्या बरोबर। सगळ्या तुम्ही किती वाजता पोलीस स्टेशनला? 11 वाजता गेलो होतो आम्ही तिथे। तुमची तक्रार दाखल करून घेतली, गुन्हा दाखल करून घेतला, ती वेळ 5 वाजता। 5 वाजता आम्ही घरी आलो, म्हणजे 6 तास पोलीस चौकीत 6 तास बसून होतो। 5 तास लागले। हो। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दीप्तीच्या आई वडिलांची भेट घेतली। यावेळी संतप्त नातेवाईकांनी चाकणकरांना घेराव घातला। त्याच्यामध्ये राजकीय दबाव हा पोलिसांवरती कोणताही नाही, कुणाचाही राजकीय फोन आलेला नाही।
म्हणजे मी विचारलेल्या माहितीप्रमाणे. पण तरीसुद्धा अजून त्याच्या संदर्भात मी माहिती घेईल आणि कोणीही याच्यामध्ये राजकीय दबाव आणू शकत नाही. राज्य महिला आयोग म्हणून आम्ही हे पारदर्शकपणे त्याच्यावरती कारवाई करावी अशा सूचना या पोलिसांना दिलेल्या आहेत. मुख्य आरोपी पीडितेचा नवरा आणि पीडितेची सासू हे 2 आरोपी सध्या ताब्यात आहेत आणि पीडितेचा सासरा आणि दीर हे 2 फरार आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी शोधण्यासाठी आम्ही विशेष पथक इन्क्लुडिंग LCBची टीम, आमची पोलीस स्टेशनच्या टीम्स त्या ठिकाणी वर्कआउट करत आहेत. घरचा दबाव, सासरचा दबाव, त्याच्यामुळं मुली बोलत नाहीत. मग राग कंट्रोल नाही झाला मुली तेच करणार ना. बाकी काय नाही मला सांगायचं. ह्याच्यावर कायद्यात बदल करायला पाहिजे. आपली गेली ना त्याला पण सरकारने घालवायला पाहिजे फाशीची शिक्षा. बस न्याय मिळावा एवढंच आम्ही सांगतो आणि कायद्यात याच्याबद्दल कठोर कारवाई कायदे व्हावेत. जेव्हा आई वडील आपल्या मुलीचं कन्यादान करतात तेव्हा ती आयुष्यात सुखी राहावी यासाठी सगळे प्रयत्न करतात. पैशांचा हव्यास, अहंकार आणि पुरुषी मानसिकता याच टॉर्चरने दीप्तीला मृत्यूच्या दारात ढकललं. पण आणखी असे किती वैष्णवी आणि दीप्तीचे हे असे बळी जाणार? ही मानसिकता कधी बदलणार हा सवाल मनाला कायम भेडसावत राहील. माझी मुलगी तर गेलेलीच आहे, परंतु तिने जे हे पाऊल उचललं असं कुणी करू नये किंवा त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच माझी अपेक्षा. माझ्या मुलीवर जी वेळ आली ना ती कुठल्याही मुलीवर येऊन देऊ नका एवढंच माझं मागणं आहे आणि तिला न्याय मिळवून द्यायला मला मदत करा. कस्तुरी मराठेसह ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.